नमस्कार, मी डॉक्टर राजेश मिरगे. महात्मा फुले महाविद्यालय वरुड येथे मराठीचा प्राध्यापक कार्यरत आहे. त्यासोबतच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा माजी संचालक म्हणून आणि त्यासोबतच डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र जे विद्यापीठामध्ये आहे, त्यामध्ये गेल्या 6 वर्षाचं अनुभव मला या कामाचा आहे. तो या ठिकाणी मी अतिशय गौरवाने या ठिकाणी त्याचा उल्लेख करतो विद्यापीठाचा. बंधू आणि भगिनींनो, आज जय जवान जय किसान या व्याख्यानमालेमध्ये मिशन IAS अंतर्गत या व्याख्यानमालेत संत गाडगेबाबांचा वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन मी आज तुमच्यासोबत उपस्थित झालो आहे. बंधूंनो, मिशन IAS ही जी स्पर्धा परीक्षेची चळवळ आहे, ही चळवळ सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या संबंधीची अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि या संपूर्ण व्याख्यानमालेच्या आयोजनामध्ये पुढाकार घेणारे डॉक्टर नरेशचंद्र काठोडे सर, त्याचप्रमाणे या संपूर्ण ऑनलाईन व्याख्यानमालेचं नियोजन करणारे, तांत्रिक नियोजन करणारे प्राध्यापक खांडवे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा अतिशय मनापासून या ठिकाणी गौरवाने मी या ठिकाणी उल्लेख करतो. बंधूंनो, आज विज्ञाननिष्ठ कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या विचारावरती संवाद करण्याकरता दुसरं व्याख्यान देण्यासाठी आज तुमच्यामध्ये उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होतो आहे. खरं तर गाडगेबाबा हे लोकोत्तर पुरुष होते. ख्रिस्ताची करुणा, बुद्धाची अहिंसा आणि श्रीकृष्णाचा कर्मवाद ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सामावला आहे, ज्यांनी ऋणमुक्ती, दारिद्र्यमुक्ती, अज्ञानमुक्ती आणि व्यसनमुक्तीचा विचार या समाजाला दिला, त्या गाडगेबाबांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्यांनी केलेलं कार्य याचं विचारमंथन आपण तासभर या ठिकाणी करणार आहोत. बांधवांना, खरंच तसं पाहिलं तर संत गाडगेबाबा हे चालतं बोलतं विद्यापीठ होतं आणि या विद्यापीठाचे कुलपती स्वतः गाडगेबाबा होते. या विद्यापीठामध्ये ऋणमुक्ती, दारिद्र्यमुक्ती, अज्ञानमुक्ती, व्यसनमुक्ती हा या विद्यापीठाचा अभ्यासक्रम होता आणि गाडगेबाबांचं कीर्तन हे आकाशवाणी या विद्यापीठाची होती आणि माणूस घडवण्याचं महत्त्वाचं ध्येय या विद्यापीठाचं होतं. आणि म्हणून सदाचार, नीती, चारित्र्य, सर्व धर्मसमभाव हे विचार ज्यांच्या मनामध्ये असतील, संस्कारित झाले असतील, त्या सर्वांना या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळू शकत होता. अशा या संत गाडगेबाबांच्या विचारांचं मंथन आपण आज करतो आहे. बांधवांनो, या देशामध्ये संतांची फार मोठी महान परंपरा राहिलेली आहे. खरं तर संतांच्या चळवळीने या देशात डोळस विचार दिला, समतेचा विचार दिला, अन्याय अत्याचारावरती वार करून लोकांचं प्रबोधन करण्याची अतिशय महत्त्वाची भूमिका संतांची राहिलेली आहे. म्हणजे तथागत गौतम बुद्धापासून ही संत परंपरा या देशामध्ये सुरू होते. तथागत गौतम बुद्धांनी ज्ञानाचा, शांतीचा विचार आपल्यासमोर मांडला. संत कबीरांनी या व्यवस्थेवरती, या कर्मकांडावरती या ठिकाणी प्रहार केला आणि संत तुकोबा याच मालिकेतले ज्या तुकाराम महाराजांनी या धर्मांधतेवर, जातीयतेवरती आणि होणाऱ्या शोषणाच्या विरुद्ध आणि या कर्मकांडाच्या विरोधामध्ये आपल्या अभंगवाणीतून फार मोठे वार केलेले आहेत. ही संतांची परंपरा पुढे नेत संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख, विठ्ठलरामजी शिंदे या सर्व संतांनी ही परंपरा पुढे नेण्याचं अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे. या देशामध्ये या संत परंपरेसोबत प्रबोधनाची परंपरा फार मोठी राहिलेली आहे. प्रबोधन म्हणजे काय? समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जागृती करण्यासंबंधीची महत्त्वाची भूमिका आणि त्याला विवेकवाद आणि विज्ञानवाद त्याच्या मनामध्ये ठसवण्याच्या संबंधी महत्त्वाची भूमिका या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये प्रबोधनकारांनी केलेली आहे. सुदैवाने या महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची फार मोठी परंपरा राहिलेली आहे. समाज जागृतीचं काम आणि समतेचं बीज पेरण्याचं काम छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा, विठ्ठलरामजी शिंदे, पंजाबराव देशमुख या सर्व महान परंपरेतल्या या प्रबोधनकारांनी हे प्रबोधनाचं सूत्र, समतेचं सूत्र या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या सर्व प्रबोधनाच्या परंपरेमध्ये, या सर्व संतांच्या परंपरेमध्ये या
सर्वापेक्षा आगळा वेगळा एक संत, क्रांतिकारी संत म्हणून संत गाडगेबाबांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. म्हणजे प्रल्हाद केशवात्र असं म्हणतात, की तुम्हाला जर ज्याप्रमाणे सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात आणि त्याप्रमाणे गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात. कीर्तन हे अतिशय प्रभावी माध्यम गाडगेबाबांनी आपल्या प्रबोधनासाठी वापरलं. खरं तर कीर्तन हा भक्तीचा रंग उधळण्यासाठी आहे. कीर्तन हा समतेचा विचार मांडण्यासाठी आहे. कीर्तन हा तमाम समाजाला साक्षर करण्यासंबंधी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे कीर्तन या संस्थेनं. आणि वारकरी संस्थेमध्ये कीर्तन संस्थेला, प्रवचन संस्थेला अतिशय महत्त्वाचं साधन हे मानलं जातं. म्हणजे ज्ञानोबा ते तुकोबा, तुकोबा ते विनोबा, ही जी संत परंपरा वारकऱ्यांची राहिलेली आहे, या सर्व वारकऱ्यांनी या अन्यायाच्या, विषमतेच्या विरोधामध्ये वार केलेत. कर्मकांडाला संपवलं आणि कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या भगवद्गीतेतल्या 3 योगाची मांडणी करत माणूस धर्माचा विचार मांडण्याचं काम वारकऱ्यांनी केलेलं आहे. पण दुर्दैवानं तुकारामानंतर पुढच्या 300 वर्षामध्ये म्हणजे गाडगे महाराजापर्यंत फार मोठा काळाखंड पडलेला आहे. त्या तोडीचा एकही संत निर्माण झाला नाही. मग तुकोबा ते गाडगे बाबा या मधल्या काळामध्ये अनेक किंतु परंतु वारकरी पंथामध्ये आलेत आणि त्यामुळे वारकरी पंथ आणि संत चळवळ यांची जी प्रतिमा आहे, सर्व धर्म समभावाची, आचार धर्म मांडण्याची, समतेचं बीज पेरण्याची, ती मात्र कुठेतरी इथे डागाळण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे. पण बांधवांनो, अलीकडच्या काळामध्ये अनेक विचारवंत अभ्यासक संतांच्या विचारांचं उन्नयन करण्यासाठी आणि संतांच्या समतेचा विचार संतांनी कसा दिलेला आहे ते मांडण्यासंबंधीची नव्यानं विचारांची पेरणी करत आहेत. मी तर स्वतः तुकारामाचा विद्यार्थी आहे. ही पूर्ण संत परंपरा ही खऱ्या अर्थानं माणूस धर्म अधोरेखित करणारी आहे. बांधवांनो, वर्ल्ड ट्रेड, मला या ठिकाणी एक प्रसंग आठवतो की 2001 साली वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ओसामा बिन लादेननी, जे अमेरिकेचा आयकॉन आहे, त्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती हल्ला केला आणि हजारो लोक मृत्युमुखी पडले. अनेक जखमी झालेत आणि संपूर्ण जगामध्ये ही घटना खूप गाजली आणि अमेरिकेच्या या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केल्यामुळे त्याला जागतिक मूल्य, त्या बातमीला मूल्य आलं आणि अमेरिका अक्षरशः सगळ्या जगावर राज्य करणारी, दादा म्हणून घेणारी या अतिरेक्यांच्या या दुर्दैवी घटनेमुळे अतिशय चिंताग्रस्त झाले होते. आणि व्हाईट हाऊसवरून अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांचं भाषण मी तेव्हा ऐकलं, त्याची आठवण मला या निमित्तानं झाली. त्यांच्याशी वाक्य आहे की संपूर्ण जगाला हा जो धोका, आतंकवादाचा फार मोठा धोका आहे, म्हणून संपूर्ण जगाला जर या आतंकवादातून जर वाचवायचं असेल तर आम्हाला खऱ्या अर्थानं वैश्विक बंधुत्व निर्माण करायचं असेल तर आम्हाला आतंकवादाशी लढा सर्व देशातल्या, जगातल्या राष्ट्रांनी दिला पाहिजे. ही भूमिका जॉर्ज बुशनी मांडली. मी विचार करायला लागलो की 2001 साली वैश्विक बंधुभावाची, ग्लोबल विचारांची आठवण ही जॉर्ज बुशला 2001 साली झाली. पण माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या देशामध्ये 2001 साली ऐवजी 11व्या शतकात, 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी मागितलेलं पसायदान, तुकोबांनी मांडलेला वैश्विक विचार हा खऱ्या अर्थानं सगळ्या ग्लोबल सगळ्या जगाला शांततेचा संदेश देणार आहे. मग अमेरिकेपेक्षाही जे वैचारिक संपदा आहे, जो शांततेचा पुरस्कार आहे, जे वैचारिक बैठक आहे, ते भारतीय संस्कृतीकडे, भारतीय संत साहित्याकडे राहिलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की वैचारिक मागासले पण भारतीयांकडे कधीच राहिलंच नाही. पण त्या विचारांना लोकांसमोर मांडण्याचं काम आणि त्याप्रमाणे कृती करण्यासंबंधीची महत्त्वाची भूमिका भारतीयांची पुढाकार घेऊन असली पाहिजे, ही खरं तर आजच्या काळाची गरज आहे. बंधूंनो, या सगळ्या जगाच्या पाठीवर अनेक संतांनी या देशामध्ये वेगवेगळे धर्म मांडले, आपले विचार मांडले, आपले अनुयायी तयार केले. काही लोकांनी गादी तयार केली, काही लोकांनी पीठ निर्माण केले. परंतु या सर्व संतांच्या या परंपरेमध्ये या कोणत्याही जातकुडीत न मोडणारा संत जर कोणता असेल तर गाडगे बाबा आहे, ज्यांनी माणूस हा धर्म आपल्या समोर मांडला. आणि माणसाचा धर्म मांडत गाडगे बाबांनी आपल्या विचार संपदेमध्ये, आपल्या कीर्तनामध्ये संतांच्या विचारांना आत्मसात करून गाडगे बाबांनी आचार धर्माची शिकवण आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून मांडली.
म्हणजे माणसाला माणूस बनवणारी यात्रा खरं तर गाडगेबाबांच्या विचारांची राहिलेली आहे. आणि हेच प्रबोधन करण्यासंबंधीची एक भूमिका महाराजांची राहिलेली आहे. गाडगे महाराज या चारित्र्यहीनतेवर तुटून पडले. गाडगे महाराजांनी दांभिकतेवरती प्रहार केला, अनितीवर प्रहार केला, ढोंगबाजीवर प्रहार केला, देव नावाच्या गोष्टीवर प्रहार केला. ज्या परंपरा आम्हाला माणूस म्हणून घेऊ शकत नाही त्या परंपरेवर प्रहार केला. आणि हे सगळे सर्व प्रहार करत बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकवाद आणि विज्ञानवादाची मांडणी गाडगे महाराजांनी आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये केलेली आहे. आज धर्माच्या नावानं भय आहे, जातीयता आहे. आम्ही ग्लोबल व्हिलेजची गोष्ट करायला लागलो आहे. 21व्या शतकाकडे भौतिक प्रगती आमच्याकडे प्रचंड झालेली आहे. लोक मंगळावर प्लॉट घेण्याची तयारी करतायत. आम्ही भारतीयांनी मंगळावर जाऊन आम्ही प्रवेश मिळवलेला आहे. पण दुर्दैवानं मात्र मंगळावर प्रवेश करणारे आम्ही भारतीय मात्र जातीयतेचे बंधन मात्र तोडू शकलो नाही. हे कुंपण मात्र आजही तेवढंच कायम आहे. हे दुर्दैवाने मला म्हणावं असं वाटतं. म्हणजे प्रगत म्हणणारे आपण सारे ह्या कर्मकांड, अंधश्रद्धा आणि जात नावाचा कॅन्सर आजही समाजाला याची व्याधी निर्माण झालेली आहे. मी मागील व्याख्यानात बोललो होतो की जी जाती अंताची लढाई परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्या जाती अंताचा लढा अजूनही संपलेला नाही. जातीच्या भगव्या, निळ्या, हिरव्या रंगाच्या पलीकडे जाऊन मानवतेचा रंग जो गाडगेबाबांनी आपल्या माणुसकीच्या धर्म आणि रोकड्या धर्माच्या माध्यमातून मांडला, त्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे. म्हणजे एकीकडे प्रगत गोष्टी करायच्या, तांत्रिक गोष्टी करायच्या, तंत्रज्ञानाच्या गोष्टी करायच्या, आणि दुसरीकडे मात्र साईबाबाच्या धर्माचा, जातीचा, पंथाचा, ते हिंदू आहेत की मुस्लिम याचा शोध घ्यायचा. याला काय म्हणावं? ही सर्व ढोंग आहे. या ढोंगावरती प्रहार खरं तर गाडगेबाबांनी केलेला आहे. मग गाडगेबाबा कोण होते? स्वच्छतेचे प्रतीक होते, विज्ञानवादी राष्ट्रसंत होते, अस्पृश्यता निवारण्याचं काम करणारे होते, हिंसाबंदी, पशुहत्या, व्यसनमुक्ती या संबंधीचं कार्य करणारे होते, एक शिक्षणतज्ञ होते, रोकडा धर्म मांडणारे होते, रचनात्मक कार्य करणारे होते, आधुनिक समाज सुधारक होते, एक तत्वपंडित होते, तत्वज्ञानी होते. हे सर्व आयाम संत गाडगेबाबांचे, कर्मयोगी गाडगेबाबांचे आम्हाला महत्त्वाचे वाटतात. संत गाडगेबाबा तुमच्या आमच्या नजरेमध्ये अक्षरज्ञान त्यांना नव्हतं, पण समाजाच्या या अनुभवाच्या मोशीतून निर्माण झालेलं त्यांचं व्यक्तिमत्व आणि तथागत गौतम बुद्धांच्या आणि तुकारामांच्या संस्काराचा विचार घेऊन गाडगेबाबांची ही जी चालतं बोलतं विद्यापीठ आहे, आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये लोकांचं प्रबोधन आणि जागृती करण्याचं काम संत गाडगेबाबांनी केलेलं आहे. एक विज्ञानवादी राष्ट्रसंत म्हणून गाडगेबाबांचा आम्हाला उल्लेख करावा लागेल. गाडगेबाबांना नव समाजाची निर्मिती करायची होती. देवाला त्यांनी नकार दिला, कर्मकांडाला नकार दिला, अंधश्रद्धेला नकार दिला, आणि यातून गाडगेबाबांची जी मूस आहे विचारांची, ती वैज्ञानिक विचारांची जी घडण आहे त्याचा खरं तर आम्ही स्वीकार करणं ही काळाची गरज आहे. आजही देवाच्या नावाखाली बाजार मांडला जातो. आजही देवत्वाच्या नावाखाली तथाकथित ढोंगी साधू आम्हाला फसवतात. म्हणजे मला एक सांगा, गेल्या अनेक वर्षापासून हे सर्व चाललं आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी आणि गाडगे महाराजांनी देवत्वाची व्याख्या केली, जे जे भेटी भूता त्यासी मानी भगवंत. मग एवढी साधी व्याख्या तुकारामांनी केलेली तीच गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून मांडली आणि देवनावाचा विषय निकालात काढला. म्हणून गाडगे महाराज म्हणतात की नाही, आपल्या कीर्तनातून पुरावे देतात. कारण गाडगे महाराजांचं कीर्तन, गाडगे महाराजांचं प्रबोधन, गाडगे महाराजांचं तत्वज्ञान ह्या विविध संतांच्या, विविध महापुरुषांच्या वेगवेगळ्या पुराव्यातून पुढे पुढे जात असतं. आणि म्हणून ते पुरावा देतात, देव मस्जिद में नहीं देवल में, हीरा खोए कचरे में, जत्रा में फतरा बिठाया, तीरथ बनाया पानी, दुनिया भली दिवानी, पैसे की धुलधानी. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या वऱ्हाडी भाषेचा उपयोग करत कीर्तन हे माध्यम संवादी स्वरूपाचं असावं. संवाद करत असताना त्याचा फीडबॅक मिळावा, याची एक वेगळी धाटणी कीर्तनाची गाडगे महाराजांनी मांडलेली होती. एकतर्फी कीर्तन करायचं नाही, एकच संवाद करायचा नाही, त्या संवादाच्या माध्यमातून श्रोत्यांचाही सुसंवाद झाला पाहिजे आणि त्यातून विचारमंथन व्हावं, ही आगळी वेगळी पद्धत गाडगे महाराजांनी आपल्या कीर्तनाची पद्धत उभी केली.
मग गाडगे महाराज प्रश्न विचारतात, तुमच्या देवाला आंघोळ करता येते काय? लोक म्हणाले नाही. तुमच्या देवाला कपडे घालता येतात काय? लोक म्हणाले नाही. तुमच्या देवाच्या पुढे जर नैवेद्य ठेवला आणि कुत्रं आलं तर त्याला हळ म्हणता येते काय? तर लोक म्हणाले नाही. मग असा कोणता देव कामाचा? मग गाडगे महाराज पुरावा पुढे देतात, देव पायासी गेलो, देई होऊन गेलो. आणि पुढे तुकारामाचा पुरावा देत ते म्हणतात, देव आहे अंतर्यामी, व्यर्थ हिंडीत तीर्थग्रामी. आपल्या तथाकथित तीर्थयात्रा, तथाकथित व्रतवैकल्य यावर प्रचंड प्रहार गाडगे महाराजांनी आपल्या कीर्तनातून मांडण्याचं काम केलं आहे. गाडगे महाराज समाजातल्या लोकांना विचारायचे, बद्रीनाथला तुम्ही जाताना, शिर्डीला तुम्ही जाताना, मग बद्रीनाथले तुम्हाला काय देवानं तुम्हाला अवतरण धाडलं? त्यांच्याच ग्रामीण बोली भाषेमध्ये त्या शैलीतून त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याची एक आगळीवेगळी शैली, एक आगळीवेगळी स्टाईल गाडगेबाबांची होती. बंधूंनो, गाडगेबाबांनी यात्रेला, देवाच्या नावानं भरणाऱ्या यात्रेला आणि दगडाच्या देवाला विरोध केलेला आहे. यात्रा आणि फत्रा या दोन्ही गोष्टीला विरोध केला. पण आज मात्र दुर्दैवानं आम्हीच गाडगेबाबांचा देव केला आणि त्याच्याच नावानं महिनाभर यात्रा भरवतो. याला काय म्हणावं? गाडगेबाबांनी जनसेवा हा परमार्थ त्यांनी मानला. लोकांची सेवा हीच सेवा आणि हीच सेवा मांडत गाडगे महाराजांनी आपलं विचार मंथन आपल्या समोर बंधूंनो मांडलेलं आहे. सत्यनारायणाची पूजा आम्ही करतो. सत्यनारायणाच्या कथेमध्ये काय नेमका याचा आधार कोणता आहे, याचा लेखक अधिकृत कोणता आहे, आजतागत मला सुद्धा माहिती नाही आहे. पण तरीही मात्र आमच्या धर्मव्यवस्थेमध्ये सत्यनारायणाची पूजा लग्नानंतर, वास्तू वेळच्या वेळी अनेक वेळा अशी केली जाते. काही काही तर कुटुंब अशी आहेत की पंधरवड्यात नंतर सत्यनारायणाची पूजा करतात आणि ती वाचतात. आणि ती वाचताना मग तो प्रसाद नाही जर घेतला तर काय काय अडचण येते, ही सगळी सुरस कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. सत्यनारायणाच्या कथेतल्या ऐकल्यामुळे आणि प्रसाद घेतल्यामुळे अनेक संकट तरून जातात. बोटा सुद्धा पाण्यातल्या खाली बुडालेल्या वर येतात. गाडगेबाबा म्हणायचे, मग पाण्यातली बोट जर या पूजेमुळे जर निघत असेल तर तत्कालीन काळामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये जे काही नुकसान झालं होतं भारताचं, अशा शेकडो बोटा पाण्यामध्ये बुडाल्या होत्या. गाडगे महाराज म्हणायचे, या सगळ्या पुजाऱ्यांना तिथे घेऊन जा, मांत्रिकांना तिथे घेऊन जा, सत्यनारायणाची पूजा तिथे मांडा आणि ₹1.5 सत्यनारायणाच्या पूजेमध्ये माझ्या बांधवांनो जर कोट्यवधी रुपयाच्या ह्या जर नावा जर त्या समुद्रातून पाण्यातून वर येत असतील तर किती महत्वाचा फायदा होईल. हे तात्विक सवाल करताना लोकांच्या मनामध्ये हा बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकवाद रुजवण्याच्या संबंधी अतिशय महत्वाची भूमिका गाडगेबाबांची राहिलेली आहे. गाडगेबाबा विज्ञान सांगतात आणि विज्ञान सांगताना म्हणतात, तुकारामांचा दाखला देतात की नवसे कन्या पुत्र होती, का करणे लागे पती. नवसामुळे जर मुलं बाळ होत असतील तर विवाह संस्थेची गरज काय? हा मुद्दा तुकोबांचा मांडत कीर्तनातून लोकांचं प्रबोधन करायचे. आजही 21व्या शतकाकडे वाटचाल करताना अंगाऱ्या धुपाऱ्यामुळे नवसामुळे मुलं बाळ होतात. ही अजूनही प्रथा रूढ आहे. अजूनही तीर्थयात्रेच्या नावाखाली कर्मकांड आजही चाललेले आहेत. अंगात येणारे देव आजही आहेत. गाडगे बाबा म्हणायचे, देवदेवता ही पुजाऱ्यांची अल्प भांडवली दुकान आहे. देव नावाची अशी कोणतीच गोष्ट नाही. देव हा जगातल्या कोणत्याच माणसाला भेटलेला नाही. जो देवाची वाट पाहतो, गाडगे बाबा म्हणायचे, तो भ्रमिष्ठ झाल्यासारखा आहे, तो वेडा होईल आणि वेड्यासारखं त्याचं वर्तन होऊ शकतो. असा आघात सुद्धा गाडगे बाबांनी या विषयावरती मांडताना केलेला आहे. आजही मात्र देव अंगात येणं म्हणजे काय, हा शुद्ध वेडेपणा आहे. पण ही कर्मकांड आजही चाललेली आहे. भगवद्गीतेतला ज्ञानयोग, भगवद्गीतेतला कर्मयोग, भगवद्गीतेतला नीतियोग, या सर्व योगाची मांडणी आपल्या धर्मामध्ये मांडलेली आहे. त्याचा खऱ्या अर्थानं समाज जीवनामध्ये, कृतीमध्ये त्याचं रूपांतर झालं पाहिजे आणि तुमचं माझं जीवन सुंदर केलं पाहिजे, ही खरं तर भूमिका राहिलेली आहे. पण कर्मकांड करण्याच्या ऐवजी कर्मयोगाच्या ऐवजी कर्मकांड आम्ही स्वीकारली. म्हणजे मृतकाचे संस्कार, श्राद्ध, विधी, हे कितीतरी संस्कार आहेत. खरं तर जन्माला आल्यापासून पाचीची पूजा, नंतर बारसं, नंतर अनेक विधी, नंतर लग्न, सत्यनारायणाची पूजा, अशा अनेक विधी, अनेक कर्मकांड भारतीय हिंदू समाजामध्ये आहेत.
गाडगेबाबांनी या सर्व विषयावरती फार मोठा प्रहार कीर्तनाच्या माध्यमातून आणि प्रबोधनाच्या माध्यमातून केला. आणि आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल माझ्या बांधवांनो, गाडगेबाबांनी कृतीच्या माध्यमातून आणि उक्तीच्या माध्यमातून याचा समन्वय साधत समाज मानसावर फार मोठा परिणाम गाडगेबाबांच्या प्रबोधनामुळे झालेला आहे. म्हणून गाडगेबाबांनी म्हटलंय की हे अनेक असे मेल्यानंतर म्हणजे अंत्यसंस्कार केल्यानंतर मला सांगा, अंत्य म्हणजे काय? शेवटचा संस्कार. आणि शेवटचा संस्कार केल्यानंतर मग संस्कार उरतो कुठे? पण मात्र मृत्यूनंतर ओली क्रिया, साधी क्रिया, तेरवी आणि त्यानंतरचं वार्षिक श्राद्ध, पिंडदान अशा सगळ्या गोष्टीमध्ये हा सामान्य बहुजन वर्ग मात्र आजही, तेव्हाही गुंडाळला गेला होता, आजही त्रस्त आहे, आजही त्याचं शोषण होते आहे. आता कोरोनाचा काळ आहे 7 महिन्यापासून. आता तर एक नवीनच फॅड निर्माण झालेला आहे. श्राद्ध, अंत्यसंस्कार, विधी, लग्न याची सर्व कर्मकांड ऑनलाईन पद्धतीने केल्या जातील अशा जाहिराती सुद्धा मला वाचायला मिळत आहेत. काय म्हणजे गंमतच आहे की बघा ना, की ऑनलाईन पद्धतीने कर्मकांड करण्याची प्रथा आता याची आम्ही रुजुवात केलेली आहे. म्हणजे तंत्रज्ञानाच्या गोष्टी करायच्या, माहितीचा विस्फोट झाला आहे आणि ही तथाकथित कर्मकांड ही संपूर्ण अंधश्रद्धा याचे परीघ मात्र वाढत चालले आहे, हे मला दुर्दैवाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि म्हणून मला या ठिकाणी प्रसंग आठवतो नाशिकचा. जेव्हा गाडगे महाराज नाशिकला होते आणि नाशिकच्या त्या गोदावरीच्या काठावरती अनेक लोक ओली क्रिया, साधी क्रिया आणि पिंडदान करण्यासाठी जात असतात. त्या ठिकाणी काही लोक पिंडदान करण्यासाठी गेले, तिथे पिंड मांडले आणि ते पिंडदान झाल्यानंतर ती विधी आटोपल्यानंतर त्या ब्राह्मणासोबत, त्या पुजाऱ्यासोबत ती जी काही मंडळी, कुटुंबाची मंडळी आहे, ती गोदावरीच्या पाण्याच्या त्या प्रवाहात उभी राहिली आणि तिथून त्यांनी पाणी फेकायला सुरुवात केली आकाशाकडे. गाडगेबाबा ते सगळं चित्र बघत होते आणि हे चित्र बघत असताना गाडगेबाबांना आश्चर्य वाटलं की हे असं काय करतायत. त्यांचे विधी आटोपले आणि गाडगे महाराज त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांना म्हणाले, काय साहेब तुम्ही काय करत आहे? ते म्हणाले, काय नाही, आमच्या घरी मृत्यू झाला होता वर्षभरापूर्वी, आम्ही आज त्याचं श्राद्ध केलं. पहिलं श्राद्ध वार्षिक श्राद्ध होतं आणि आम्ही पिंडदान केलं आणि पिंडदानानंतर आम्ही गोदावरीच्या किनाऱ्या या काठावर उभे राहून आम्ही जे पाणी आहे ते आकाशाकडे फेकलं. हे याच्यामुळे काय होतं? गाडगे महाराज त्यांना म्हणाले, ते म्हणाले, आम्ही आमच्या पूर्वजांना इथून पाणी देत होतो कारण ते स्वर्गात आहेत. गाडगे महाराज म्हणाले, तुम्ही इथून पाणी फेकलं म्हणजे त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचलं का? तो म्हणे, हो, अशी श्रद्धा आहे, त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचतंय. प्रसंग संपला. गाडगे महाराज त्यांच्याजवळून दुसऱ्या काठावर गेले आणि तिथे त्यांनी त्या गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर उभं राहून त्यांनी सुद्धा पाणी वर फेकायला सुरुवात केलं. काही 5-10 मिनिटाच्या अंतरानं तेच कुटुंब पुन्हा गाडगे महाराजकडे आलं. म्हणे, का हो, तुमचं काही वार्षिक श्राद्ध आहे का? काही पिंडदानाची प्रक्रिया चालू आहे का? गाडगे महाराज म्हणले, नाही महाशय, असं काही नाही आहे, मी असं काही करत नाही आहे. मग असं का करता तुम्ही? पाणी का आकाशाकडे फेकताय? गाडगे महाराज म्हणाले, मूर्तिजापूरले मा वावर आहे, मी मूर्तिजापूरच्या माया वावर आले, इथून पाणी देऊन राहिलो. मग ते म्हणाले, तुम्ही मूर्ख आहात का? नाशिक पासून 500 किलोमीटर अंतरावर मूर्तिजापूरला जर तुमचं वावर असेल तर इथून कसं काय पाणी जाईल तुमचं? गाडगे महाराज म्हणाले, मी मूर्ख नाही, मी शहाणा आहो तुमच्यासारखा. कारण तुमचं जर पाणी तुमच्या पूर्वजांना इथून जर फेकलं तर लाखो किलोमीटर असणाऱ्या स्वर्गात जर जाऊन तुमच्या पितरांना जाऊन पोहोचते, तर माझ्या 500 किलोमीटर अंतराची काय गोष्ट? थोडक्यात बांधवांनो, या सर्व व्यवस्थेवरती गाडगे महाराजांनी अशा पद्धतीनं प्रहार केला. जादू टोणे, चमत्कार या सर्व लोकांना गाडगे महाराजांनी सांगितलं की जर तुम्ही चमत्कार करता आहात, जादूटोणा जर करता आहात, तर मग ॲटम बॉम्ब निर्माण करण्याची गरजच काय मला सांगा ना. म्हणजे या देशामध्ये जर परकीय लोकांचं आक्रमण भारतावर झालं तर या देशाच्या सीमेवर बाबा म्हणायचे की सर्व हे जादूटोणे चमत्कारवाले लोकांना तिथे घेऊन गेलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की इथून तुम्ही तुमचं काय कार्य करा आणि इथूनच मग युद्ध करायला काही हरकत नाही. म्हणजे प्रचंड लाखो करोडो रुपयाचा खर्च आपला युद्धावरचा वाचेल. म्हणजे बंधूंनो, गाडगेबाबांनी देव नाकारला, कर्मकांड नाकारली आणि हे सगळं करत असताना आमच्या समोर मोठा विवेकवाद आणि बुद्धीला पटेल रुचेल अशी विचार भूमिका आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून मांडलेली आहे. गाडगेबाबांच्या दुसऱ्या पैलूकडे आपण जाऊया. अस्पृश्यता निवारण्याचं काम सुद्धा गाडगेबाबांनी केलं. म्हणजे हा जो त्याला गाडगेबाबा शिवाशिवीचा हा जो
स्पृश्य अस्पृश्य हा जो भेदभाव आहे, हा या धर्माला, या हिंदू व्यवस्थेला, या हिंदू संस्कृतीला फार मोठा डाग आहे असं गाडगे महाराज नेहमी मानायचे. म्हणून गाडगे महाराजांचं आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं सख्य होतं. आणि जाती अंताच्या लढाईमध्ये फार मोठा रोल, फार मोठी भूमिका गाडगे महाराजांची बाबासाहेब आंबेडकरांच्या साथीनं राहिलेली आहे. म्हणून गाडगे महाराजांना आपलं गुरु मानायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या चळवळीला पुढे नेण्यासाठी वेळोवेळी गाडगे बाबांशी चर्चा करायची, त्यांचा सल्ला घ्यायचे. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं गाडगे बाबांचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे नातं आहे, किंवा कर्मवीर भाऊराव पाटलांचं आणि गाडगे बाबांचं नातं आहे, तथागत गौतम बुद्ध आणि गाडगे महाराजांचं वैचारिक जे नातं आहे, हे फार मोठं वैचारिक नातं उलगडून दाखवण्याची आज समाजाला गरज आहे. म्हणजे गाडगे बाबा केवळ स्वच्छतेचे प्रतीक, हे एक त्यांची ओळख जरूर असली पाहिजे, खराटा हा जरूर असला पाहिजे. पण या स्वच्छतेसोबत समाज मानसाची मशागत करून त्याच्या मनामध्ये डोळस श्रद्धा निर्माण करण्याची महत्वाची भूमिका एक तत्वज्ञ म्हणून खरं तर गाडगे बाबांची आपल्या समोर आली पाहिजे. म्हणून हा शिवाशिवीचा डाग आहे. गाडगे महाराज आपल्या वैचारिक बांधिलकीतून, आपल्या प्रबोधनातून मांडताना म्हणाले होते की लोकांना म्हणायचे की तुमचा आमचा आकाश एक आहे, तुमची आमची जमिनी एक आहे. मला सांगा, तुम्हाला सर्वांना 32 दात आहेत ना दिलेले देवाने? लोक म्हणाले हो. मग हरिजनाले काय 10 दात दिले आहे? म्हणजे पुरावा देत तुकारामाचा पुढे गाडगे बाबा कीर्तनातून म्हणायचे की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हा विष्णुमय जग, आपण सारे विष्णुमय आहोत, आपण सारे वैष्णव आहोत. आणि भेदाभेद हा या समाजाला फार मोठा डाग आहे शिवाशिवीचा. यावरती कीर्तनाच्या माध्यमातून बाबांनी विचारमंथन केलेलं आहे. गाडगे महाराजांचं कीर्तन करताना सर्व जाती धर्माचे पंथाचे गाडगे महाराजांचे आयोजक राहिलेले आहेत. कुठंतरी लिहिलेलं असायचं वाकड्या तिकड्या अक्षरामध्ये गाडगे महाराजांचं आज कीर्तन आहे. ते कुणालाही वाचता येत नव्हतं माझ्या बांधवांना. पण मात्र त्या पाटीजवळून हजारो लोक पुढे जायचे आणि गाडगे बाबांच्या कीर्तनात गर्दी करायचे. कारण या कीर्तनामध्ये सर्व धर्म समभावाचा मूलमंत्र गाडगे बाबा लोकांना द्यायचे. गाडगे बाबांचं कीर्तन चौकटीत ज्याप्रमाणे असायला पाहिजे होतं ते नसायचं. पण त्या चौकटीच्या बाहेर जाऊन गाडगे बाबांची जी विचार पेरणी आहे, ती मांडणी आहे, ती एखाद्या तत्वज्ञासारखी असायची. आणि ते मांडताना गाडगे बाबांच्या विचारांचं सूत्र, मानव धर्माचं सूत्र खऱ्या अर्थानं आपल्यासमोर गाडगे बाबांनी मांडलं. आणि हे मांडताना बाबांनी या शिवाशिवीच्या, या अस्पृश्यतेच्या भेदावरती प्रचंड प्रहार केलेला आहे की या जगामध्ये 2च जाती आहेत, स्त्री आणि पुरुष, तिसरी जातच कोणती नाही आहे. आणि म्हणून गाडगे बाबांनी सर्व धर्म समभावाची फार मोठी मोहीम उभी केलेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं वारकऱ्यांनी 12व्या शतकामध्ये संत नामदेवांच्या नेतृत्वामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटात जी भक्तीची चळवळ उभी केली, आणि त्या भक्तीच्या चळवळीच्या क्षेत्रामध्ये यारे सारे लहान थोर वेश्या आधीही सुद्धा या सर्वांनी आलं पाहिजे आणि भक्तीच्या या क्षेत्रामध्ये सहभागी झालं पाहिजे. हे विचारमंथन करताना संत नामदेव म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हा ज्ञानाचा दीप प्रज्वलित करण्याचं तुकारामानंतर खऱ्या अर्थानं अतिशय महत्वाचं कार्य जर कोणतं केलं असेल, अतिशय जबाबदारीनं बोलतो माझ्या बांधवांनो, ते संत गाडगे बाबांनी केलं, कर्मयोगी गाडगे बाबांनी केलं. हा जो संतत्वाचा, हा जो समतेचं जे विचार बीज आहे, म्हणजे वारकऱ्यांनी अक्षरशः म्हणजे चोखोबापासून तर कान्होपात्रापर्यंत सर्व जाती धर्माच्या पंथीयांना भक्तीच्या क्षेत्रामध्ये सामाजिक क्रांती करण्याची अतिशय महत्वाची भूमिका बजावलेली आहे. तेच तुकोबांनी मात्र समग्र एकात्मतेची, समग्र मानवतेची विचारमंथन आपल्या तुकारामाच्या गाथेमधून मांडलं. आणि या कर्मकांडावर प्रहार करत या शोषणाविरुद्ध फार मोठा लढा तुकारामाने दिलेला आहे. त्या तुकारामांचे खऱ्या अर्थानं अग्रदूत जर कोण असतील ते संत गाडगे बाबा आहे. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेचे जे प्रमुख होते आणि ज्यांनी स्वतःच्या धर्मपत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकून गहाण ठेवून रयत शिक्षण संस्था उभी केली आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य
लोकांसाठी शिक्षणाची कवाडं उघडी केली. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी संत गाडगेबाबांना आधुनिक तुकाराम म्हटलाय ते याच अर्थानं म्हटलेलं आहे. म्हणून गाडगेबाबांचं आणि बोधिसत्व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं एक असं अद्वैत नातं निर्माण झालेलं होतं माझ्या बांधवांना. म्हणून त्यांनी गुरु मानलेला आहे. म्हणजे गाडगेबाबांशी जेव्हा धर्मांतराच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा केली तेव्हा बाबा म्हणाले होते की बाबासाहेब मला तर लिहणं नाही आणि मला शिकणं सुद्धा नाही, मला अक्षर ज्ञान नाही, तुम्ही साहेब मी काय सांगणार, पण एक मात्र करा, या भारतीय संस्कृतीशी या भारताशी जवळ असणारा एखादा धर्म स्वीकारा. असा संदेश असा उपदेश बाबासाहेब आंबेडकरांना गाडगे महाराजांनी केला आणि गाडगे महाराजांनी तो स्वीकारलाय. लक्षात घ्या बांधवांनो, हे करत असताना हा विचार मंथन करताना गाडगे महाराजांनी पंढरपूरला पहिली हरिजनांसाठी धर्मशाळा बांधली आणि ती धर्मशाळा बांधून त्या ठिकाणी या सर्व जाती धर्माच्या लोकांकरता राहण्याची व्यवस्था केली. पंढरपूरला सर्व जाती धर्माचा माणूस तिथे यायचा, यात्रेकरू यायचा, तिथली व्यवस्था त्यांचा शोषण करायची. त्या पंढरपूरचा विठोबा कमरेवर हात ठेवून नुसता उभा आहे, तो तुमचं कल्याण काय करू शकतो? अशी अत्यंत सडेतोड भूमिका करणारा संत जर कोणता असेल तर तो या ठिकाणी राष्ट्रसंत कर्मयोगी संत गाडगेबाबा आहेत. जे आयुष्यभर पंढरपूरला गाडगेबाबा गेले, पण त्यांनी मंदिरात मात्र विठोबा काळा आहे की गोरा आहे हे गाडगेबाबांना माहिती नव्हतं. पण तिथल्या यात्रेकरूंची तिथली स्वच्छता, त्यांच्या सुविधा निर्माण करण्यासाठी एक रचनात्मक कार्य उभं करण्याचं काम गाडगे महाराजांनी केलेलं आहे. आणि मग पंढरपूरला फार मोठी धर्मशाळा बांधली आणि ती धर्मशाळा बांधून संपूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी केली. आणि गाडगे महाराजांनी ही धर्मशाळा जी आहे ती धर्मशाळा बाबासाहेब आंबेडकरांच्या कडे सुपूर्द केली आणि सांगितलं, ज्याप्रमाणे एखादी मुलगी चांगल्या घरी जाते आणि वडिलांना खूप आनंद होतो, तशी मी उभी केलेली संस्था गाडगे महाराज म्हणायचे आज एका चांगल्या घरी गेलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांना सुपूर्द करून दलित चळवळीच्या मुक्तीच्या चळवळीसाठी फार मोठा हातभार जो लावण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते गाडगेबाबांनी केलेलं आहे. गाडगेबाबांनी हिंसाबंदी, पशुहत्या, व्यसनमुक्ती या सर्व चळवळीवर काम केलेलं आहे. या देशामध्ये म्हणजे पशुहत्या केल्याशिवाय नवसच केला जात नव्हता. या नवसाला प्रथेला लगाम लावण्याचं काम गाडगेबाबांनी केलं. आज गाडगेबाबांची आम्ही जयंती साजरी करतो, पुण्यतिथी साजरी करतो, पण मात्र त्याच्या पलीकडे आमचं कोणतं कार्यच नाहीये. जयंती पुण्यतिथीच्या पलीकडे जाऊन आजही पशुहत्या थांबलेली नाही, आजही कर्मकांड थांबलेली नाही. ती थांबवण्याची माझ्या बांधवांना आज काळाची गरज आहे. रेडा, कोंबडी, बकरे या सर्वांच्या रक्ताची धार देवाला दिल्याशिवाय आमचं भलं होणार नाही, अशी दांभिक प्रवृत्ती या समाज व्यवस्थेमध्ये होती. त्याच्यावरती गाडगे महाराजांनी प्रहार केला. म्हणजे नगरमधले राहुरी असेल, सातारा जिल्ह्यातली मांढरी असेल आणि विदर्भातलं बहिरंबुवाची यात्रा असेल, या ठिकाणी पशुहत्येचा प्रघात कायमस्वरूपी चाललेला होता. म्हणजे बहिरंबुवाच्या त्या देवाच्या पुढे बकऱ्याचा नैवेद्य दाखवल्याशिवाय बहिरंबुवाची पूजाच पूर्ण होऊ शकत नव्हती. याच बहिरंबुवाच्या पशुहत्येच्या विरोधात 1952 साली स्वतः गाडगेबाबा आणि सोबत शिक्षण महर्षी पहिले कृषी मंत्री देशाचे डॉक्टर पंजाबराव देशमुख हे संयुक्तिक त्या ठिकाणी गेले आणि फार मोठं आंदोलन उभं केलं आणि समस्त भक्तांना सांगितलं, कर्मकांडी करणाऱ्या लोकांना सांगितलं, या बहिरंबुवाला बळी देण्याची प्रथा तुम्ही बंद करा आणि जर तुम्हाला प्रहार करायचा असेल या बोकडाच्या मानेवरती तो पहिला प्रहार आमच्या मानेवर करा. असं जेव्हा बजावलं तेव्हा बहिरंबुवाच्या यात्रेमध्ये देवाच्या पुढे होणाऱ्या पशुहत्येला लगाम घातला गेला. त्याची आठवण या ठिकाणी मला सांगावीशी वाटते. बंधूंनो, म्हणजे या सर्व व्यवस्थेवरती दुसऱ्याला त्रास देऊन त्याचं रक्त सांडून कधी देव कधी मिळू शकतो का? कधी तुम्हाला शांतता प्राप्त होऊ शकते का? तुमचं भलं होऊ शकत नाही. हा सर्व दांभिक प्रकार आहे गाडगे महाराजांनी पुराव्यानेशी लोकांसमोर मांडलेला आहे. म्हणजे व्यसनमुक्तीचा संदेश गाडगेबाबांनी दिला, व्यसनमुक्तीवर कार्य केलं. आजही व्यसनमुक्तीच्या संदेशाची गरज आहे. आज मी पुन्हा असा उल्लेख करेन की या सगळं तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सर्व आपण ऑनलाईन असताना, सर्व प्रकारच्या आधुनिक गोष्टी करत असताना व्यसनाच्या प्रचंड आम्ही आहारी गेलेलो आहे. पूर्वी असं म्हणायचे की गावात कुणीतरी एखादा व्यक्ती दारू प्यायचा, मग
तो गावात आल्यानंतर इतर सज्जन लोकांना पाहून लपायचा. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज व्यसन करणारे तरुण आहेत, वृद्ध आहेत, म्हातारे आहेत, प्रौढ आहेत. अहो एवढंच काय, स्त्रिया सुद्धा बहुतांश प्रमाणामध्ये व्यसनाच्या आहारी गेलेल्या आहेत. हे आजचं वास्तव आहे. म्हणजे व्यसनी लोकांना पाहिल्यानंतर आता मात्र सज्जन माणसाला रस्ता बदलावा लागतो अशी आजची स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून बांधवांनो, आज व्यसनमुक्तीचं फार मोठं अभियान समाजासमोर नेणं गरजेचं आहे. म्हणजे आता अलीकडच्या अनेक घटना तुम्ही बघितल्या, त्या अफू, गांजा, ब्राऊन शुगर, हे सर्व हॉलिवूड, तथाकथित जे काही हॉलिवूड आहे, जे ब्रँडेड जे काही सेलिब्रिटी आहेत, हे कसे त्याच्या आहारी गेलेले आहेत याचा घटनाक्रम तुम्ही आता पाहायला तुम्हाला मिळतो आहे. अनेक सेलिब्रिटींना अटक केलेली आहे ईडीने या सगळ्या व्यसनांच्या संदर्भामध्ये. बांधवांनो, या सर्व व्यसनांवरती आज काम करणं गरजेचं आहे. गाडगेबाबांनी या व्यसनांवरती प्रहार केला आणि व्यसनमुक्त एक नवा समाज उभा करण्याच्या संबंधीची अतिशय महत्त्वाची भूमिका मांडली. बांधवांनो, गाडगेबाबांचा हा व्यसनमुक्तीचा संदेश म्हणजे गुटखा, दारू, अफूम, गांजा, जेवढे नवीन नवीन काही व्यसनं आज तयार झालेली आहेत, या सर्व व्यसनांना लगाम घालणं गरजेचं आहे. 550-700 चॅनल्स आहेत. इंटरनेटचं व्यसन लोकांना लागलेलं आहे. काही लोकांना इंटरनेटवरती प्रॉपर ते चालत नाहीत. सोशल मीडियाचं व्यसन लोकांना लागलेलं आहे. छंद जरूर असावा, पण त्याचं व्यसनाचं रूपांतर होऊ नये. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये घराघरात असणाऱ्या लहान मुलांना मोबाईलचं भारी वेड लागलेलं आहे, व्यसन लागलेलं आहे. त्याच्या हातून जर तो मोबाईल आपण ओढला तर बांधवांनो, तो अतिशय आक्रमक होतो, तो हिंसा करू शकतो. अनेक लोकांनी, अनेक मुलांनी स्मार्ट मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्येची प्रकरणं घडलेली आहेत. जीवन एवढं स्वस्त झालेलं आहे, इतकं फ्रस्ट्रेशन लोकांना आलेलं आहे की लोकांकडे सारं दालन समृद्ध आहे, पण तरी लोक चिंताग्रस्त आहेत, तरी मात्र आत्महत्या करतायत. मला याचं आश्चर्य वाटतं. सुशांत सिंह नावाच्या एखाद्या उमद्या हिरोनी त्याच्या अत्यंत चांगल्या काळामध्ये आत्महत्या करावी, हे इथपर्यंत ठीक आहे. पण त्या सुशांत सिंहच्या संपूर्ण त्याची इनसाइड स्टोरी सांगण्यासाठी आमची माध्यमं मात्र रात्रंदिवस मागील 2-3 महिन्याआधी सारखी खपत होती आणि माध्यमांना मात्र लोक रिस्पॉन्स देत होते. कोणत्या गोष्टीला किती वाढवायचं, किती गोष्टी लोकांसमोर मांडायच्या आणि ते लोकांनी किती स्वीकारायच्या, याचीही खरं तर गरज आहे. बांधवांनो, आज समाजामध्ये नॉन ब्रँडेड, नॉन इश्यूजला आम्ही महत्त्व देतो आहे. जीवनातल्या महत्त्वाच्या विषयांना, ज्यामुळे जीवन सुंदर होऊ शकतं, जीवनाला वळण मिळू शकतं, जीवन संस्कारित होऊ शकतं, या घडण्याच्या प्रक्रियेतल्या या मुद्द्यांना मात्र आमचा स्पर्श नाही आणि इतर गोष्टींना मात्र स्पर्श झालेला आहे. गाडगे महाराजांच्या या विचारावरती मी जे मांडणी करतो आहे, यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थविश्वाविषयी, त्यांच्या शेतीच्या संदर्भातलं, पाण्याविषयीच्या विषयी मांडलेलं विचारमंथन फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं हजारो लोकांनी स्वीकारावं, त्या पद्धतीनं ती कृती करावी, अभ्यास करावा, याची खरं तर काळाची गरज आहे. पण ते मात्र पोहोचण्यासाठी अडचणी निर्माण होतात आणि एखादा 2-3 मिनिटाचा एखादा व्हिडिओ रहस्यमय असेल, विनोदी असेल, एखादा अश्लील विनोद करणारा असेल, तो लोकांपर्यंत मात्र झपाट्याने पोहोचतो आणि तो लोकांना त्याची आवड सुद्धा निर्माण झालेली आहे. याचं मला आश्चर्य वाटतं. बांधवांनो, या सर्व मुद्दे बाजूला ठेवा, पण गाडगेबाबांनी या सर्व विषयावरती हात घातलेला आहे. म्हणजे शिक्षणाचं महत्त्व नामदेवांनी अधोरेखित केलं, ज्ञानोबांनी केलं, तुकोबांनी केलं, कबीरांनी केलं आणि शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करण्याचं, हाच विचार करण्याचं काम गाडगेबाबांनी केलं. म्हणजे गाडगेबाबांनी निरक्षर असल्याचे, अक्षरज्ञान नसल्यामुळे अनेक गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं, अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं आणि या अनुभवातून गाडगे महाराज म्हणाले की शिक्षण नसलेला माणूस हा खटाऱ्याचा बैल असतो. विद्या हा त्याचा तिसरा डोळा आहे. पोटाला कपडे बांधा, उपाशी राहा, भांडेकुंडी एकदाचे स्वस्त घ्या किंवा विका, पण शिक्षण घेतलं पाहिजे. हे गाडगे महाराजांचं अतिशय विचार मंथन महत्वाचं आहे. म्हणजे अक्षरज्ञान नसणाऱ्या एका तत्वज्ञानाचं, एका सामाजिक सेवाव्रतीचं, एका कर्मयोगाचं विज्ञान निष्ठा व्यक्त करणाऱ्या गाडगेबाबांचं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रसिद्ध आहे आणि त्या विद्यापीठामध्ये अक्षरज्ञान असणारे आमच्यासारखे PhD हजारो लोक मात्र बाबांच्या नावानं आज पोट भरतायत. हाही एक लोकोत्तर कार्याचा एक भाग आहे गाडगेबाबांचा, असं मला वाटतं. आणि म्हणून गाडगे महाराजांनी या रचनात्मक कार्य करताना, शैक्षणिक कार्य करताना आश्रमशाळा उभ्या केल्या,
विद्यार्थ्यांची वसतिगृह उभी केली, शाळा उभ्या केल्या. पंढरपूर, मिरज, अकोली, भुसावळ, सातारा, कोल्हापूर या सर्व ठिकाणी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था गाडगेबाबांनी उभ्या केल्या. वसतिगृह यासाठी उभी केली विद्यार्थ्यांची की तत्कालीन काळामध्ये विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था नव्हती आणि सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहता यावं आणि शिक्षण घेता यावं हा त्याच्या मागचा उदात्त दृष्टिकोन होता. ज्याप्रमाणे आपल्या विदर्भामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी श्रद्धानंद हॉस्टेल काढलं आणि या श्रद्धानंद हॉस्टेलमध्ये मराठवाड्यातले आणि विदर्भातले सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन शिक्षणाचा विचार घेणारे तरुण मंडळी एकत्र आली होती. त्याप्रमाणे गाडगे महाराजांनी आश्रमशाळा आणि वसतिगृह काढल्यामुळे तत्कालीन कालखंडामध्ये हजारो विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली आहे. आणि म्हणून प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात की एका निरक्षर चिंध्याधारी माणसाने 20व्या शतकामध्ये हे जे लोकोत्तर कार्य केलेलं आहे हे अविस्मरणीय असं कार्य केलेलं आहे. आणि म्हणून शिक्षणाची गंगा सामान्य घटकापर्यंत पोहोचावी हे त्यांचं अतिशय महत्त्वाचं कार्य आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की बांधवांनो, शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षणाचा संस्कार स्वतःच्या आयुष्यामध्ये उतरवला पाहिजे आणि जीवन घडण्याची जी सुंदर प्रक्रिया आहे ही पुढे नेली पाहिजे असं मला वाटतं. शिक्षण घेतल्यानंतर ते कृतीमध्ये येणं गरजेचं आहे ना. आज आम्ही फक्त शिक्षित झालेलो आहे, सुशिक्षित झालेलो नाहीये. कदाचित सुशिक्षित जर आम्ही झालो असतो तर वृद्धाश्रम उभी राहिली नसती. सुशिक्षित जर झालो असतो तर उत्तम समाज व्यवस्था उभी राहिली असती. बांधवांनो, शिक्षित होण्यापेक्षा सुशिक्षित होणं गरजेचं आहे आणि गाडगेबाबांच्या विचारांना कृतीमध्ये आणण्याचं गरज आहे. गाडगेबाबांचा आणखी पुढचा पैलू मला अतिशय महत्त्वाचा वाटतो, ज्याचा उल्लेख सातत्यानं आमच्या समोर होतो, तो म्हणजे गाडगे महाराजांचा रोखडा धर्म, गाडगे महाराजांची दशसूत्री. जो रोखडा धर्म गाडगे महाराजांनी मांडला की तहानलेल्यांना पाणी द्या, गरीब मुलींचे लग्न लावा, विद्यार्थ्यांना मदत करा, अपंगांना मदत करा, दिव्यांगांना मदत करा, ही जी दशसूत्री आहे गाडगे महाराजांची, गाडगे महाराजांचा हा रोकडा धर्म बाबांच्या आयुष्यातल्या संपूर्ण जीवन कार्याचं हे सार आहे असं मला वाटतं. हा जो माणूस धर्म आहे, हा जो रोकडा धर्म आहे, इतका निर्मोही पद्धतीनं त्यांनी राबवण्याची भूमिका घेतलेली आहे की निर्लेप पद्धतीनं कोणत्याही प्रकारे त्याचा उपभोग न घेता गाडगे महाराज उपभोग शून्य स्वामी म्हणून खऱ्या अर्थानं मला त्यांचा उल्लेख करता आला पाहिजे. गाडगे महाराजांच्या स्थापन केलेल्या एका आश्रमामध्ये, एका आश्रमशाळे, एका वसतिगृहामध्ये गाडगे महाराजांची मुलगी आणि तिचा पती म्हणजे गाडगे महाराजांचे जावई तिथे राहायला गेले. खूप दिवस काही राहिले असतील, 2-3 आठवडे. गाडगे महाराजांना हे कळलं की आपला जावई आणि आपली मुलगी तिथे राहते आहे. गाडगे महाराज तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना सांगितलं, बेटा, ही सगळी सार्वजनिक प्रॉपर्टी आहे, हे सर्व समाजाचं काम आहे, तुला मात्र यामध्ये राहता येणार नाही, तुला इथून निघून जावं लागेल. आणि अक्षरशः गाडगे बाबांनी आपल्या मुलीला त्या धर्मशाळेच्या बाहेर जाण्यास सांगितलं. केव्हा तरी कधीतरी त्यांच्या भक्तांनी गाडगे बाबांच्या त्यांना आधार दिला, आश्रय दिला त्या जावयाला, मुलीला. गाडगे महाराजांना हे कळलं. गाडगे महाराजांनी पत्र लिहिलं आपल्या मुलीला आणि त्या पत्रात ते लिहितात, त्या मुलीला म्हणजे ज्याच्या घरी मुलगी राहायला गेलेली आहे त्याला लिहिलं, हे त्या माणसाला लिहिलं की हे मला असं कळलं की माझी मुलगी आणि माझा जावई तुझ्या घरी राहायला आला आहे. ठीक आहे, पण आम्ही जातीनं परीट आहो, आम्हाला उत्तम कपडे धुता येतात, तिच्याकडून आणि जावयाकडून घरकामं आणि कपडे धुवून घेत जा, नंतर त्यांना खाऊ घालत जा. बांधवांनो, हा खऱ्या अर्थानं कर्मयोग मांडणारा या देशाच्या संत परंपरेतला आगळा वेगळा सिद्धहस्त स्वयंभू वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा एकमेव संत आहे माझ्या बांधवांना. म्हणून हा रोकडा धर्म जो आहे, या रोकड्या धर्माची आज समाजामध्ये गरज आहे. किती आधुनिक तुम्ही झाला आहात यापेक्षाही तुम्ही किती लोकांचं भलं तुम्ही केलं आहे यावर जीवनाचं मोजमाप असलं पाहिजे. म्हणून गाडगे महाराजांनी व्यक्ती धर्म आपल्या समोर मांडला, कुटुंब धर्म आपल्या समोर मांडला, समाज धर्म आपल्या समोर मांडला आणि राष्ट्र धर्म समोर आपल्या समोर मांडला. व्यक्ती धर्मापेक्षाही समाजाच्या उन्नतीचा विचार गाडगे महाराजांनी आपल्या समोर पेरला आणि हे पेरत असताना रचनात्मक कार्य गाडगे महाराजांनी केलेलं आहे. म्हणजे धर्मशाळा बांधल्या, शाळा महाविद्यालय गाडगे महाराजांनी उभी केली,
घाट बांधलेत, अनाथालय बाबांनी उभी केलीत. पंढरपूर देहूचा विकास सुद्धा गाडगे महाराजांनी केला. देहूला तर तुकाराम महाराजांच्या गावाला अक्षरशः इंद्रायणी काठावर पूल सुद्धा नव्हता. 1940 1900 काहीतरी 52-53 या सालातली गोष्ट असेल. तिथे जायला सुद्धा रस्ता नव्हता. तिथे भामनाथ डोंगरावर लोक जायचे, चढता चढता मृत्युमुखी पडायचे. तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती, काही कसली व्यवस्था नव्हती. अशा वेळी गाडगे महाराजांनी तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब खेर यांना विनंती केली की आपण देहूला एकदा चला. आणि देहूला तिथे नेल्यानंतर या देहूच्या भकास अवस्थेचं चित्रण त्या मुख्यमंत्र्यांना घालवून दिलं. आणि बांधवांनो, त्याच वेळी तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेरच्या पुढाकाराने आणि गाडगे महाराजांच्या अग्रक्रमाने त्या देहूचा विकास झाला. इंद्राणीवर पूल उभा राहिला. भामनाथ डोंगरावरती तिथे राहण्याची व्यवस्था उभी केली. त्या डोंगराचा विकास झाला. हे मला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा उल्लेख या ठिकाणी करावा असं वाटतो. आणि कीर्तन करण्याचा अधिकार वारकऱ्यांचा जो आहे तो महिलेला देण्याची क्रांती सुद्धा जर कोणी केली असेल तर गाडगेबाबांनी केलेली आहे. म्हणून पंढरपूर, देहू, नाशिक या सर्व ठिकाणी धर्मशाळा उभ्या केल्या. त्याचबरोबर दादरला, परेल, CST इथे धर्मशाळा गाडगे महाराजांनी उभ्या केल्या. या चारही ठिकाणी मुंबईमध्ये आज धर्मशाळा उभ्या आहेत. 7 मजली CSTची धर्मशाळा आहे. वेगवेगळ्या उद्योगपतींनी, धनाढ्य लोकांनी गाडगे महाराजांना ही अनेक अर्थसहाय्य केलं आणि त्या अर्थसहाय्य केल्यामुळे त्या ठिकाणी ह्या सगळ्या उभ्या राहिल्या. बांधवांनो, आज त्या ठिकाणी कॅन्सरग्रस्त असतील, वेगवेगळ्या व्याधी असणारे लोक त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी शेकडो हजारो रुग्णशय्येवर असणाऱ्या मंडळींची फक्त 50 रुपयामध्ये राहण्याची व्यवस्था आणि 30 रुपयामध्ये जेवणाची व्यवस्था होते. तिथे जात, धर्म, पंथ पाहिला जात नाही. तो कोणत्या राज्याचा आहे, कोणत्या भागातला आहे हे सुद्धा पाहिला जात नाही. हे मानवतेचं कार्य गाडगे महाराजांनी, रचनात्मक कार्य या माध्यमातून उभं केलेलं आहे. बांधवांनो, गाडगे महाराजांचं मृत्यूपत्र सुद्धा अतिशय निर्लेप मनाचा त्यांचा आविष्कार आहे. त्यांच्या निर्मोही मनाचा आविष्कार आहे. गाडगे महाराजांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलं, मी कोणाला गुरु केलं नाही, मी कोणाला शिष्य केलं नाही, मी कोणता पंथ उभा केला नाही. आणि जागोजागी धर्मशाळा मी उभ्या केल्या, घाट बांधले, शाळा उभ्या केल्या, हॉस्टेल्स उभे केले. या सर्व मिळकतीवर माझे वारस, माझे आप्त, माझे शिष्य हे यांचा कुठलाही दावा राहणार नाही. हे समाजाचं आहे. बांधवांनो, असं मृत्यूपत्र लिहिणारा संत जर या जगाच्या, देशाच्या पातळीवर जर कोणता असेल तर तो वैराग्यमूर्ती गाडगे बाबा आहे. म्हणून गाडगे बाबांविषयी प्र. के. अत्रे गौरवोद्गार काढतात, गोनी दांडेकर काढतात, प्रबोधनकार ठाकरेंनी ते अतिशय जबरदस्त असं चरित्र गाडगे महाराजांचं लिहिलं. त्यांनी लोकोत्तर चमत्कारच म्हटलं आहे 20व्या शतकातला. बाबासाहेब आंबेडकरांनी गाडगे महाराजांना गुरु मानलेलं आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी, मी मगाच उल्लेख केला, त्यांना आधुनिक तुकाराम म्हटलं आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी गाडगे बाबांना प्रेरणादायी मानलेलं आहे. आणि पंजाबराव देशमुखांचा उल्लेख जाहीररित्या गाडगे बाबा करतात की हा शेतकऱ्यांचा एकुलता एक पुत्र हा जो आहे हा शिवाजी राजाचं कार्य पुढे नेण्याचं काम करतोय आणि पंजाबरावच्या शैक्षणिक, सामाजिक, पुरोगामी चळवळीला मोठं अधिष्ठान मिळवून देण्याचं काम कोणी जर केलं असेल तर गाडगे बाबांनी केलेलं आहे. मग संतांची वाणी आचार धर्मामध्ये मांडण्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य गाडगे बाबांनी केलेलं आहे. म्हणून गाडगे बाबांची ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची, बुद्धी प्रामाण्यवादाची आणि नवसमाज निर्मितीचं स्वप्न पाहणारी ही विचारशलाका आज तुमच्या आमच्या सामान्य लोकांच्या जीवन घटकातून ती पाझरावी, त्याची रुजवात व्हावी असं मला मनोमन वाटतं. आणि म्हणून या देशाच्या पातळीवर स्वच्छतेचा ब्रँड अँबॅसेडर जो कोण असेल तर बांधवांनो संत गाडगे बाबा आहे. देशाच्या पातळीवर गाडगे बाबांचं हे ब्रँडिंग झालं पाहिजे अशी माझी मनोमन भूमिका आहे. कारण स्वच्छतेसोबत मनाची स्वच्छता आणि त्यासोबत एका उन्नत समाजाचं स्वप्न गाडगे बाबांनी आपल्या हयातीत पाहिलेलं आहे. बंधूंनो, आज मात्र आमची तीर्थक्षेत्र श्रीमंताच्या पापलक्षणाचीच झालेली आहेत, पापक्षालनाची झालेली आहेत. तीर्थक्षेत्र ही श्रीमंताची महत्वाची मिराजदारी झालेली आहे. म्हणजे काळे पैसे पांढरे करण्याचं अतिशय महत्वाचं साधन आजच्या तारखेमध्ये आज झालेलं आहे. मग हे तीर्थक्षेत्र कॉर्पोरेट क्षेत्रासारखीच वागत आहेत. म्हणजे मला असं वाटतं की तीर्थक्षेत्र ही श्रीमंत होत चाललेली आहे आणि मात्र खेडी मात्र भकास होत चालली आहेत.
हे आजचं वास्तव आहे आणि या पार्श्वभूमीवर गाडगेबाबांच्या विचारांना पुढे आम्हाला नेलं पाहिजे. बांधवांनो, महासत्तेचं आम्ही स्वप्न पाहतोय, आम्ही ग्लोबल व्हिलेजचा आम्ही विचार करतोय, पण तथाकथित संत मात्र आज समाजामध्ये ही संतांची जी निर्मोही परंपरा आहे ती मात्र डागाळण्याचं काम करत आहे. म्हणजे खायला बदाम अक्रोड पाहिजे, बदाम पिस्ता पाहिजे, बिस्लरीचं पाणी पाहिजे, उंच स्टेज पाहिजे, लाखो लोक समोर पाहिजेत आणि हा संत आम्हाला सांगणार की कर्म करो फल की आशा मत करो. अशा तथाकथित संतांवरती खरं तर आज प्रहार केला पाहिजे. या सर्व बुवाबाजीचा पायबंद आम्ही घातला पाहिजे आणि अंधश्रद्धेच्या या विळख्यात अडकणाऱ्या या सर्व लोकांना मुक्त केलं पाहिजे. आज निरक्षराचा प्रश्न आहे, कुपोषणाचा मेळघाटामध्ये भयानक प्रश्न आहे, गरिबी आज प्रचंड प्रमाणामध्ये आहे. बांधवांनो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या सर्व व्यवस्थेवर खरं तर या तथाकथित साधू संतांनी काम केलं पाहिजे. आजच्या नुसतं मिरवण्यासाठी हे सगळे संत आहेत का, हा प्रश्न मला तुम्हाला करायचा आहे. या सर्व खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, ही जी खरी संताची जी ओळख आहे ती गाडगेबाबाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला झालेली आहे. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, या अंधश्रद्धेच्या परीघ जो आज वाढलेला आहे, गणपती दूध पितो, ड्रॅगनच्या त्या मधून विमानं गायब होतात, अशा चित्तथरारक जादूटोण्याच्या गोष्टी जर आम्ही आत्मसात करत असू तर आम्ही आधुनिक झालो, आम्ही तंत्रज्ञानी झालो, हे कोणत्या तोंडाने सांगायचं. म्हणजे व्यक्तीच्या मोक्षापेक्षा ही समाजाचा हित हे सर्वात महत्त्वाचं आहे. हा गाडगेबाबांचा आधारभूत प्राणभूत जो विचार आहे तो आम्ही घेतला पाहिजे. म्हणजे हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवायचं म्हणजे प्रश्न सुटणार आहेत का, प्रश्न सुटणार नाहीत. बांधवांनो, विद्वानांचं हे जे मौन आहे ना, हे म्हणजे हे अतिशय भयावह आहे. म्हणजे माझा एक काल परवा मित्र एमटेक झालेला आहे. तो म्हणाला, मला त्याची भेट झाली. म्हटलं कुठे निघाला, म्हणजे नाशिकला मी निघालो. म्हणजे कशा करता निघालाय, म्हणजे नागबलीची पूजा मला करायची आहे. अरे म्हटलं, तू एमटेक माणूस आहे आणि नागबलीची पूजा करायला निघाला. गाडगेबाबांचा हा विचारांचा पराभव नाही काय. म्हणजे एकीकडे विज्ञानाची पदवीधरांची फार मोठी तंत्रज्ञानाची फळी आम्ही उभी करायची आणि एकीकडे मात्र हे असं करायचं. बांधवांनो, धर्माला देवाला गाडगेबाबांचा विरोध कधीच राहिला नाही, पण मात्र माणसांना ग्राहक बनवून अध्यात्माचा व्यापार जो मांडला जातो ना, हे किळसवानं आहे. ही जी VIP संस्कृती आहे देवत्वाच्या नावाखाली चाललेली, देवाधर्माच्या नावानं पोट जाळणाऱ्यांनी आणि देवाला आकारात आणि धर्माला कर्मकांडात बुडवणाऱ्याच्या विरोधामध्ये गाडगेबाबा बोलले. म्हणजे गणपती बाप्पा मोरया मोरया करत गणपतीला बसवायचं आणि मोरया मोरया करत त्याचं समुद्रात जाऊन विसर्जन करायचं. बांधवांनो, एकदा मुंबईला जाऊन बघा, दुसऱ्या दिवशी तिथे जाऊन बघा, विसर्जनानंतर किती मूर्तींचं भयावह चित्र तिथे पाहायला मिळतं. तिथे आमच्या देवा भावना दुखावत नाहीत. बंधूंनो, देव निराकार आहे, निरामय आहे, सगुण आहे, निर्गुण आहे. तो डोळ्याने दिसत नाही, तो त्याचा स्पर्श आम्हाला जाणवत असतो. आईची माया आम्हाला जाणवत नाही का, तिची भक्ती आम्हाला जाणवत नाही का. बांधवांनो, तसं देवाचं स्वरूप आहे. म्हणून गाडगे महाराज म्हणतात, धर्म सांगायचा नसतो, तो जगायचा असतो. धर्म ग्रंथात नसतो, तो जीवनात अंमलात आणायचा असतो. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि नागपूरला बांधवांनो अधिवेशन झालं आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये हाऊसमध्ये बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की या महाराष्ट्राच्या विकासाची सूत्र आता मी हाती घेतली आहेत. महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न, त्याची ब्ल्यूप्रिंट, श्वेतपत्रिका जर कोणती असेल तर ती गाडगेबाबांचा रोकळा धर्म दशसूत्री ही ब्ल्यूप्रिंट आहे. बांधवांनो, गाडगेबाबांचा खऱ्या अर्थानं हा गौरव आहे आणि या दशसूत्रीवर राज्य चाललं पाहिजे, या दशसूत्रीवर विकास पुढे नेला पाहिजे. बांधवांनो, एक शायर असं म्हणतो की जब मस्जिद में होगी राम की पूजा और मंदिर में होगी अजान, तब हम बड़े गर्व से कहेंगे मेरा भारत महान. हा भारत महान बनवण्यासाठी माझ्या बांधवांनो, गाडगेबाबांचा हा रोकळा धर्म, हा विज्ञानवाद, हा विवेकवाद याची रुजवात आम्ही करूया, आचरण करूया आणि त्याप्रमाणे पुढे जाऊया आणि या देशाला महान बनवूया अशी प्रतिज्ञा करूया. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. पुन्हा सर्वांच्या प्रती ऋणभाव व्यक्त करतो. जय जगत, सबका भला हो. नमस्कार.